मुद्द्यावरती आपण एक लेक्चर इथं तुमच्या सर्वांसाठी अरेंज केलेलं आहे. या लेक्चरच्या आधी मी सन्माननीय सर सुरेश कुमार सर यांची थोडक्यात ओळख करून देतो. अगदी तळागाळातल्या लोकांच्या पासून बचत गटापासून ते मोठमोठ्या उद्योगधंद्यापर्यंत सर्वांना मार्गदर्शन करणारं असं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. एंटरप्रेन्योरशिपमध्ये नोकरी मागायला जाण्यापेक्षा तुम्ही नोकरी येणारे व्हा आणि तुमच्या करिअरचा मार्ग कसा निवडत, करिअरचा कसा एंटरप्रेन्योर कसं करिअर करायचं याच्याबद्दल सर आज तुमच्याशी बोलणार आहे. पर्यंत वेळ दिलेला आहे. मला वाटतं 3 वाजता तुमच्या गाड्या असतात. बरोबर 2:45 माझं सेशन या ठिकाणी संपते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कंटाळा येणार नाही, बोर होणार नाही, तुम्ही नक्की या ठिकाणी काळजी घ्या. एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्पच्या साठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले माझे अतिशय जवळचे मित्र, मार्गदर्शक माननीय राजगिरे सर, व्यासपीठावरती बसलेले आमचे सर्व प्राध्यापक बंधू, प्राध्यापक भगिनी समोर बसलेले आहेत आणि सर्व उपस्थित मित्र आणि मैत्रिणी, आज MSME आणि IDB या संस्थामार्फत आणि MSIDC या संस्थेमार्फत आज या ठिकाणी उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प या ठिकाणी म्हणतो. तर या कार्यक्रमाची गरज काय आहे, त्याची काही कारणं मला तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी सांगायची. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आता तुम्ही सर्वजण पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहात, कदाचित तुम्ही पॉलिटेक्निक कंप्लीट झाल्यानंतर इंजिनिअरिंगला पण कदाचित ऍडमिशन सेकंड इयरला डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊ शकता. पण परिस्थिती दिवसेंदिवस नोकऱ्यांची नाजूक बनत चाललेली आहे. स्पष्ट बोलायला काय हरकत नाही, मला स्पष्ट बोलायला त्या ठिकाणी आवडतं. मी ज्या कार्यालयामध्ये काम करायचो, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात MCED, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. मी कोल्हापूरमध्ये रिजनल ऑफिसर होतो, मी मुंबईला रिजनल ऑफिसर होतो, मी पुण्यामध्ये रिजनल ऑफिसर होतो आणि महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून पांद्यापर्यंत मी फिरलेला आहे. 32 वर्षाचा हा उद्योजकता विकासाचा अनुभव आहे. 6 वर्ष मी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं, जसं सकाळ प्रेस असेल, नागपूरचे NCAR नावाची संस्था आहे. टोटल 38 वर्ष माझा नोकरीचा अनुभव आहे. हा 38 वर्षाचा नोकरीचा अनुभव या ठिकाणी मला काय सांगतो, तर नोकरीमध्ये फक्त तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. म्हणजे 2009 साली मी नांदेड सिटीमध्ये एक चांगला फ्लॅट घेतला. मी रिटायर झाल्यानंतर साधारण 12 लाख रुपये त्याचे राहिलेले कर्ज त्या ठिकाणी भरले. म्हणजे थोडक्यात नोकरीचा माझा अनुभव या ठिकाणी काय सांगतो, तर नोकरीमध्ये फक्त तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि उद्योग व्यवसाय तुमची स्वप्न या ठिकाणी पूर्ण करणार आहे. मग प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी स्वतःच्या मनाला या ठिकाणी प्रश्न विचार उपलब्ध. ठीक आहे, आपल्याला नोकरी करायची इच्छा आहे असं म्हणतात. असे दगड जर पेटले, त्याच्यात 10 दगड पेटले, त्याच्यातले 4 दगड इंजिनियरच्या डोक्यावरती पडले. एवढी इंजिनियरची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, तुम्ही इंजिनिअरिंग करू नका, पॉलिटेक्निक करू नका असं माझं अजिबात मत नाही. माणसाने शिकलं पाहिजे, इंजिनियर पण झालं पाहिजे, पण दुसऱ्याच्या विकासासाठी काम करण्यासाठी आपण आपला वेळ आपल्या स्वतःसाठी का खर्च करू नये. आपला स्वतःचं एक छोटं गाव आहे ना, अगदी एखादं 2 व्हीलरचं गॅरेज असेल, 4 व्हीलरचं गॅरेज असेल, एखादा फॅब्रिकेशनचा तुमचा उद्योग या ठिकाणी असेल, एखादं CNC वर्कशॉप या ठिकाणी जर तुम्ही सुरू केलं, चालू शकतं ना. कशासाठी नोकरी शोधायची. मी ज्यावेळेस पुण्यामध्ये या ठिकाणी काम करायचं, मी तुम्हाला सत्य घटना या ठिकाणी सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये किमान 100 व्हिजिटर रोज त्या ठिकाणी असायचे, मिनिमम 100. आणि त्याच्यात ते साधारण 30% लोक असे ज्यांना मला भेटायचंच असायचं. अगदी तास 2-2 तास वेटिंग करायचे, पण ते म्हणायचे की आम्हाला उमाप सरांना भेटायचे. आता ही सगळी तरुण मुलं मॅक्झिमम त्याच्यामध्ये असायची आणि ही पोस्ट माहिती आहे, म्हणजे तलाठ्याच्या
जागा या ठिकाणी निघाल्या. संपूर्ण महाराष्ट्रात 15 लाख अर्ज त्या ठिकाणी आले. एअर इंडियाची भरती त्या ठिकाणी निघाली होती. 500 लोक एअर इंडियाच्या कार्यालयामध्ये इंटरव्ह्यूला मुंबईला आले. पोलिसांना लाठीचार्ज त्या ठिकाणी करावा लागला. म्हणजे मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी की नोकरीची परिस्थिती थोडीशी अवघड या ठिकाणी. ज्याच्याकडे चांगलं स्किल आहे, ज्यांना खरंच कष्ट करायची या ठिकाणी मनापासून चित्त आहे, अशा लोकांना भविष्यात कदाचित काही नोकरी लागू शकतात. पण माझं असं म्हणणं आहे की मी आज ॲज अ करिअर ऑप्शन उद्योजकता एक व्यावसायिक पर्याय या ठिकाणी घेऊन आले. तर तुम्ही सर्वांनी उद्योगाचा व्यवसायाचा या ठिकाणी विचार केला पाहिजे.